आले आले. कोण आता आलंय तळमळायला? इतक्या लवकर कसं काय आलास तू? आणि असं काय चालतोस? काय नाही, काय झालंय? काय नाही. तू या ना सर, या ना प्लीज. बसा ना. सर, ही सुधाई म्हणजे माझी आजी. तुम्ही बसा ना सर, मी पाणी घेऊन येतो. बसा. तू आय मीन आपण आमच्या तनूला कुठे भेटलात? कसे भेटलात? अपघातामुळे. निव्वळ अपघातानं. अपघात? ठीक आहे सर. थँक्यू. तनू, तुला अपघात झाला? सुधाई, अगं अपघात म्हणजे जस्ट मी तनू, तुला अपघात कुठे झाला? कसा झाला? स्कूटर चालवताना? अगं सुधाई, तसं काही विशेष झालेलं नाहीये मॅडम. तुम्ही सुधाईला मॅडम म्हणाला? म्हणजे तुम्ही सुधाईला ओळखता? नाही, ओळखत नाही, पण मग तुम्ही सुधाईला मॅडम कसं काय म्हणाला? सहजच म्हटलं. मॅडम. सुधाई एका कॉलेजची प्रिन्सिपॉल होती, शिवाय युनिव्हर्सिटीची कुलगुरू होती. आणि हे ज्या लोकांना माहिती आहे तीच लोक सुधाईला मॅडम म्हणतात. करेक्ट. म्हणूनच मी त्यांना मॅडम म्हटलं. काय आहे, त्या जेव्हा व्हाईस चान्सलर होत्या ना, तेव्हा त्यांचे काही पेपरमध्ये फोटो आले होते, ते मी पाहिले होते. आणि त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे की आपण विसरूच शकत नाही त्यांना. आणि त्या प्रिन्सिपॉल वगैरे होत्या हे तर मला माहितीच नाही, कारण आमची ओळखच नाहीये ना. अरे होच की. तू ह्यांची ओळख कुठे करून दिलीस मला? म्हणजे हां, हे मिस्टर शैलेंद्र शिरोळे. काय? सुधाई, एवढं दचकायला काय झालं? नाही नाही, काय झालं रे, ह्याच नावाचा एक माझा विद्यार्थी होता, पण म्हणजे चेहरा काही असा नव्हता. मला आपलं अपघाताचं काय म्हणत होतात? हा, ते म्हणजे काय झालं, ह्याच्या स्कूटरला माझ्या कारचा हलकासा धक्का लागला, माझ्या ड्रायव्हरच्या चुकीमुळे. तनू? नाही, त्याला, माझ्या कारला किंवा त्याच्या स्कूटरला काही झालेलं नाहीये. तो जरासा घाबरला होता, म्हणून मी फक्त त्याला घरी सोडायला आलो होतो. निघतो मी. टेक केअर. सुधाई, आलो. शैलेंद्र शिरोळे की वीरेंद्र शिरोडकर? शी, प्रोडक्शन कॉस्ट एवढी हाय कशी काय? कोणी काय धड लक्ष देत नाही. ही गोष्ट कर्व्यांच्याही नाही लक्षात येऊ म्हणजे आश्चर्य आहे बाबा. हॅलो. हां, सॉरी, मी खूप उशिरा फोन करतेय. कर्वे आहेत का? हां, मी अनुष्का महाजन बोलतेय. बरं, ठीक आहे. हां, थोडंसं महत्त्वाचं काम होतं.
नाही नाही, त्यांना नका करायला सांगू, मी उद्या ऑफिसमध्ये भेटेन. ओके, थँक्यू. टेन्शनच आहेत नुसती. 11:30 झाले, निशांत कुठे गेला? निशांत, तुला झोपायचं नाहीये? विसरलो सर. चल जाऊ. नाही थांब, त्याआधी मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. बोल. अरे आपल्या प्रोडक्शन कॉस्ट मध्ये किती डिफरन्स यावा, मला आता काही कळतच नाहीये काय करावं ते. मी तुझ्याशी बोलते, तू ऐकतोयस? ओके, सो ॲज पर आर रिक्वायरमेंट्स आपण काही शीट्स कापायला दिल्या, तर त्याचं इन जनरल स्क्रॅप किती निघू शकतं, काही अंदाज देऊ शकतोस? झालं तुझं, जाऊ झोपायला. निशांत, मी इथे तुझ्याशी महत्वाचं बोलते आणि तू झोपायला का जातोस सरळ? तूच आत्ता म्हणालीस ना झोप येत नाहीये का, म्हणून झोपायला चाललो होतो. ओके, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. अजून एक प्रॉब्लेम आहे. आपले हे प्रोडक्शन मॅनेजर श्रीकांत लाड खूप प्रॉब्लेम क्रिएट करतायत रे. मला काही कळत नाही त्यांना कसं मॅनेज करायचं ते. स्वतःला झोप येत नाही, मला झोपू देत नाही. कटकट 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 आयुष्याला बघितलं माझ्या. अहो काका, अख्खं कॉलेज सांभाळणं सोपं आहे, पण या वर्षाला सांभाळायचं म्हणजे महा कठीण. काय काय करते काय ती? नाही नाही काका, निसर्गाविषयी प्रेम असावं, पण ही वर्षा आणि त्यांचं मंडळ. एक सांगू का, मित्रांच्या कंपूचं मंडळ झालं ना म्हणजे प्रॉब्लेम नेहमी होतोच. मंडळ झालं म्हणजे मग घटना, कार्यकारिणीच्या सभा, त्याच्या मिनिट्स. काम आहे नेहमी काम असावं रे, त्याचं कार्य वगैरे झालं की सगळा. पण काका, ही वर्षा जरा अतिच करते हा. आणि हा बंटी सारखा छळत असतो तिला. पण काका खरंच खूप मजा येते तिला छळायला. काका तुम्ही आज ना तिच्याशी वाद घालाच. पण मी जर वाद वगैरे घातलं तर कुंडी वगैरे डोक्यात घालणार नाही ना माझ्या. नाही नाही नाही, ते दिवस गेले. आता ना डायरेक्ट झाडच आदळेल. नक्की काय करते काय ती? म्हणजे बघा काका, तिच्या 2 वाक्यांमधल्या 10 शब्दांमध्ये कमीत कमी 2 शब्द तरी निसर्गाशी संबंधित असायलाच हवेत. म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर तू आठव. तोपर्यंत तू चहा घेऊन ये, मला चहा हवाय. लगेच आणते. काका आता तुम्ही काय म्हणालात? मी आता म्हणालो तू चहा घेऊन ये, मला चहा हवाय. हा, चहा मला हवाय. हवा हवा ही निसर्गानं आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे. नाही रे नाही, नाही बंटी, तू तिच्या नावावर काही सांगतो. बंटी नाही. अहो नाही काका, हे मी नाही म्हणत, हे वर्षा म्हणते. आणि सतत काय करते काय आता? आता ना हा पोस्टर्स रंगवणं चाललंय. कशासाठी? झाडे लावा, हं, झाडे कापू नका, हं. पाणी अडवा, हं. पाणी जिरवा. झाडे हे आपलं वैभव आहे. हं. हा, आणि काय मुक्या प्राण्यांना. मग हा तेव्हा टिंगल करत असतो. काका चहा. हा, थँक्यू. चहा. थँक्यू. वा, वर्षा तू आपली शहरात राहतेस, फार बरं आहे हो. म्हणजे आमच्या तिकडे गावात एसटीतनं उतरलं ना की नुसता निसर्ग. म्हणजे आपलं इकडे पाहिलं की आपले डोंगर, इकडे पाहिलं की आपली नुसती झाडं, त्याच्या पलीकडे पाहिलं की आपले नुसते ओढे, नद्या, नाले. आपल्या या झाडाकडे बघितलं की आपल्या नुसत्या मैनाने नुसतं असं लगडलेलं झाड. तिकडे बघितलं की नुसते आपले बगळे उडतायत.
सगळीकडे ना बघितलं की आपलं नुसतं असं हिरवगार. आईला कसलं सॉलिड ना. पावसाळ्यामध्ये एखादं झाड पडलं ना आणि विजेच्या आणखीन टेलिफोनच्या तारा तुटल्या म्हणजे 8 दिवस वीज नाही आणि फोन नाही, पाण्याचे पंप बंद, नुसतं आपला निसर्ग, बाकी काही नाही. काय लोणचं घालायचंय त्या निसर्गाचं? मला सांग वर्षा, तू राहू शकशील आठवडाभर पाणी, वीज आणि फोन याच्याशिवाय? बंटी, मला तर असं वाटायला लागलंय की ते होळीसारखे झाडं जाळायचे सण आहेत ना, ते किमान वर्षातनं 6 वेळा तरी यायला पाहिजेत. काका, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आय एम सॉरी बंटी, ते होळीसारखे झाडं जाळायचे सण वर्षातनं किमान 18 वेळा तरी यायला पाहिजेत. काका, हो निसर्गाचा समतोल राखला नाही तर विनाश होईल, विनाश. काय रे माझं, काय आता किती आयुष्य शिल्लक राहिलं असेल बंटी? 5, 10, 15 वर्ष. त्याच्यानंतर जर विनाश झाला किंवा होणार असेल तर त्याची मी आता कशाला काळजी करायची? अहो नाही नाही काका, असं कसं? अहो तुमच्यासारखा विचार जर सगळ्यांनी केला ना तर विनाश जवळ येईल, विनाश. आपण आपल्या पुढल्या पिढीचा विचार करायलाच पाहिजे काका, हो की नाही वर्षा? मला घाई आहे. कुठे बाहेर निघालीस का तू? हो, आता मोर्चा निघणार आहे ना निसर्ग प्रेमींचा. मी नेतृत्व करणार आहे का फळीचं. नाही नाही, मला वाटतं वर्षा, तू ना फांदीचं नेतृत्व करायला पाहिजे. म्हणजे काय की फळी म्हटली म्हणजे पुन्हा झाडाची कापलेलीच. शट अप. बरं, तुमचं मोर्चा झाल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं जेवण असेलच, चिकन बिर्याणी, खिमा पाव. हे बघ बंटी दादा, तुला माहितीये मी पूर्णपणे शाकाहारी आहे आणि माझ्या जवळच्या माणसाने मी नेहमी सांगते मांसाहार करू नका. नाही मग मला कळत नाही मांसाहार का वाईट आहे, का? मी घाईते म्हणून वाईट आहे? तू हसू नको रे. किसकर असा मध्ये हसतो, तिला वाटतं मी पण टिंगल करतोय. नाही नाही, पण मी काय म्हणतो काका, अहो सगळं जगच जर व्हेज झालं तर मग प्राण्यांचा सोडा, हो आपल्या माणसांना सुद्धा खायला पालापाचोळा उरेल का? करेक्ट. पण काका, नाही मनातलं बोलतोय तो माझ्या. नाही पण तुम्ही मला एक सांगा की कोंबड्या बकऱ्या असे जीव मारून खाणं हे चूक नाही का वाटत तुम्हाला? अगं पण मग ती जे काय पालापासून नाही, भाजीपाला जे काय तू म्हणतेस त्याला जीव नसतो का? मला सांग, ते काय निर्जीव असतात का? कसं आहे वर्षा, झाडाचं आपण फळ तोडतो तर झाड बोंबलत नाही म्हणून तुम्हाला वाटतं त्याला जीव नाही. बकऱ्याची मान उडवली की ते बकरं बोंबलतं म्हणून त्याला वाटतं की त्याला जीव आहे म्हणून. त्या झाडाला जीव नाही. आणि मुळात काय आहे माहितीये का, आपल्याला जी ऊर्जा मिळते ना, ऊर्जा, ऐकतोयस ना, ती ऊर्जा सजीव गोष्टींचं सेवन केल्यामुळेच आपल्याला मिळत असते. करेक्ट. अगं मग वर्षा, नाहीतर मग आपण दगडांची भाजी आणि मातीची आमटी खाऊन नसतो का जगू शकलो? करेक्ट, करेक्ट आहे तुझं. काका तुम्ही पण आज त्याच्या पार्टीत आहात म्हणून. नाही ठीक आहे. अरे नाही बेटा, नाही ठीक आहे तुम्ही, पण तू आई जाऊ दे बाहेर एकदा आणि तू मला जेवायला माग, मग मी तुला विटांची परतलेली भाजी आणि लाल मातीची आमटी खायला घालीन. मला पण. मी चालले. हा आई मी गेले. अरे हो रे बाबा, आलो आलो. एकतर वाट बघायला लावायची आणि मग दणा बेल वाजवायची. प्रधानांचंच रक्त आहे. आलो. हा या. तुला दीपक, आपलंच घर आहे, या. अरे होतास कुठे एवढा वेळ? हे बघा बा, माझं डोकं पूर्णपणे कामात न गेलंय, सो प्लीज. अरे ते अरोराचं डोकं ऑलरेडी कामात न गेलंय. त्याच्या गाडीची डिलिव्हरी होती ना आज. त्या अरोराची गाडी घाल खड्ड्यात. नाही, ती त्यांनी ऑलरेडी घातली आहे म्हणून तर त्यांनी आपल्या गॅरेजवर आणली ना ती. हे बघा बा, नसत्या वेळी पाचकळ विनोद नको. बरं मला सांग, तू जेवणार आहेस का उपास आहे तुझा? उपास कशाबद्दल? नाही का तू उपाशी राहायचं ठरवलंयस? चांगली नीट भूक लागलेली आहे मला. लागले ना, मग आपलं जेवून घ्यावं. काय रे, तुझं डोकं फिरायला काय झालं? तुला सांगून काय उपयोग होणार आहे का आबा? नाही झालीच तर थोडी मदत होईल. आबा तुला तो राम शरण माहितीये का रे? न माहिती असायला काय झालं?
तुझ्या पार्टीचा सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे ना तो. निष्ठा, डोमलाची निष्ठा त्याची. का, काय झालं? आज पार्टी ऑफिसमध्ये माझी आणि त्याची सॉलिड कचाकची झाली. काय सांगतोस? कशावर ना? अरे निवडणुकीला उभं राहण्याच्या लायकीच आहे का रे तो? आता म्हणजे हे बघ, 4 ते 5 महिने झाले माझे कार्यकर्ते दिवस रात्र प्रयत्न करतायत मला तिकीट मिळावं म्हणून. हा हा. आणि आज हा घोडा काय म्हणतो माहितीये? मला तिकीट द्या, निवडून नाही आलो तर नाव सांगणार नाही आणि वगैरे वगैरे. नाही मग काय तिकीट देऊन टाकायचं. अरे काहीतरी काय बोलतो आबा? इथं मी मरतोय तिकीट मिळावं म्हणून, निवडून यावं म्हणून, आणि तू त्याला तिकीट द्यायला निघ. काय तुझं पण. काय तुझं डोकं फिरलंय? थोडंसं जेवून घे म्हणजे बरं वाटेल तुला. काय कधी सिगरेट वगैरे ओढणार आहेस? हे बघ, तू मला सांग, तुला काय वाटतं, मला तिकीट मिळेल का रामशरणला? मला असं वाटतं की तुला तिकीट मिळावं. दॅट्स इट. थँक्यू. नाही, पण मला काय वाटतं याला किंमत शून्य आहे ना. नाही, मला काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे याच्यावर. काय रे, तू त्याला तुडवून का काढत नाहीस? हे आबा, काहीतरी काय सुचवतोस तू मला? हे राजकारण आहे, इथे कुणालाही कधीही कसंही तुडवता नाही येत. आणि त्यात आज पार्टी ऑफिसमध्ये माझी आणि त्याची कचाकची झाली. म्हणजे उद्या जर त्याला काही झालं ना तर सगळा ठपका माझ्यावर येईल. तसं नाही चालणार. हे बघ आबा, मला लोकशाही मार्गाने शक्ती प्रदर्शन केलं पाहिजे. तुझी ठोकबाजी सगळीकडे चालत नाही. पण मला काय म्हणायचं, एकदा चांगला. तू काहीही बोलू नकोस आता. मला माझ्या मार्गाने कामं करू देत. करा, तुमच्या मार्गाने कामं करा. हॅलो, भूषण प्रधान. हा, हे बघ रामशरण. हे बघ, रामशरणनी स्वतः सांगितलं पाहिजे की भूषणजी को तिकीट दो. रामशरण याला स्वतः सांगायला बसलाय भूषणजी को तिकीट दो. याचे एकदा राजकारणाचेच क्लासेस घ्यायला हवेत मला. मग आज काय काम काढलं माझ्याकडे? तुझी गर्लफ्रेंड कुठे? रोजा आंटी, माझ्या गर्लफ्रेंडचं नाव प्राची आहे. ओके, अरे प्राचीच कुठे गेली ती? बाहेर गेले कामासाठी. बरं झालं. खरंच बरं झालं. नाही तर तू इथे आली असतीस आणि ती असती तर थैमान घातला असता तिने. तू बोल, तुझं काम काय? विल यू प्लीज डू मी अ फेवर? या, पण हे मी ऐकल्यावर सांगेन हो की नाही ते. रॉनी, तू माझ्याकडे 4 दिवस राहायला येऊ शकतोस? तू काम बोल, मग ठरवीन हो की नाही ते. अरे तो माझा घरमालक आहे ना, तो माझ्या मागे एवढा लागलाय. एक मिनिट रोजा आंटी, तुझा घर मालक ॲज फार ॲज आय नो 80 वर्षाचा आहे. तो तुझ्या मागे लागलाय. रॉनी, मागे म्हणजे तसं नाही रे. तो मला सारखं सांगतो की ती जागा मी विकावी. ऍक्च्युली काय, त्याला ती जागा बिल्डरला द्यायची ना, म्हणून तो मला सारखा सांगतोय मी तुला 50 लाख रुपये देतो, ती जागा विक. हो, पण मी तिथे 4 दिवस राहायला येऊन काय फारसा फरक पडणार? अरे तो इतका हलकट आहे ना, त्याला वाटलं असेल रोजा आंटी एकटीच आहे, तिला घाबरवणं सोपं जाईल. तू आलास म्हणजे तुला बघून कमीत कमी. हे बघ रोजा आंटी, मी आत्ता तुझ्याबरोबर 4 दिवस राहायला आलो तर तुझा प्रॉब्लेम टेम्पररी सॉल्व्ह होईल. तू स्वतःच त्याला खर्चावून एकदा सांगत का नाहीस की मी ही जागा खाली करणार नाही म्हणून? दॅट्स इट. म्हणजे मी तुझ्याकडनं मदतीची अपेक्षा करायची नाही, अगदी छोटीशी मदत सुद्धा. हे बघ, तसं काही नाही. तू जर का आजारी असतीस तर मी नक्की आलो असतो. पण अशा छोट्या मोठ्या कारणांसाठी आय मीन प्राचीला आवडणार नाही. सो नाउ द कॅट इज आउट ऑफ द बॅग. ही प्राची कोण लागतं रे तुझी? सोलमेट. मग मी कोण? कोणीच नाही. चल रोजा आंटी, मी येतो तुझ्याबरोबर. तू खरंच
माझ्या बरोबर येतोय? ओ सो नाईस ऑफ यू. मी तुझ्याबरोबर खालती उतरतो आणि तुला रिक्षात बसवून देतो. तू घरी जा प्लीज. ओके रॉनी रोजा आंटी चल.